हॅलो, नमस्कार. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कुठेतरी कोपऱ्यात पडलेला, पोटमाळ्यावर ठेवलेला अशा एका वस्तूची आपल्याला नक्कीच आठवण होती, तो म्हणजे माठ. तर हा आहे आमचा माठ. आता उन्हाळा सुरू झाला तर त्याची आठवण झाली आणि त्याला काढलं. तर मस्त असं थंड पाणी होतं याच्यामध्ये. फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा ना 10 काही 100 पटीने माठातलं पाणी पिलेलं चांगलं. एक छान मनाला समाधान भेटतं थंड पाणी पिऊन माठातलं. तर मस्त असा माठ काढला आणि कोणी कोणी उन्हाळा सुरू झाले आणि माठाची आठवण झाली, माठ काढले मला पण सांगा. मग हा माठ माझा अर्धा भरलेला होता, तर म्हटले की आता दुपार जेवणापर्यंत आरामात जाईल, त्याच्यानंतर भरूया म्हणजे संध्याकाळच्या जेवणापर्यंत मस्त असं थंड होईल. तर मी ना माठावरती पण पाणी टाकते, त्यामुळे काय होतं अजून पाणी थंड होतं. त्यानंतर मग किचनवरचं सगळे भांडी वगैरे आवरून घेतले. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मला किचन कंजस्टेड वाटायला लागले, किचनवर जागा कमी वाटायला लागले माठ बाहेर ठेवल्यामुळे. ते म्हणतात ना, माणसाला किती दिलं ना तरी त्याचा काही स्वार्थ कमी होत नाही. अगदी तसंच आहे. कारण की ना इतका मोठा किचन आहे बघा तुम्ही, तरी तो मला कमी पडतो आहे. ते असंच असतं, आपल्याला जेवढं भेटेल ना ते कमीच पडत जातं, अजून भेटावं अशीच अपेक्षा असते. म्हणून तर म्हणतात ना, या जगात जर कोण स्वार्थ प्राणी असेल ना तो माणूस. माणसा एवढा स्वार्थ ना कोणालाच नसतो, खरं आहे ही गोष्ट. त्याला दिलं ना तेवढं कमीच पडेल. तर मग सगळं भांडी वगैरे मांडून घेतले आणि जागा करून मग नंतर स्वयंपाकाला लागले. तर तुम्ही देखील माठ लवकर लवकर काढा. नसेल तर मार्केटमधून लवकर घेऊन या आणि थंड पाणी प्या. फ्रीजचं पाणी जास्त करून टाळा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.